कृष्णा गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। मराठा समाजासाठीचा आरक्षणाच्या जीआरवरून भुजबळ आक्रमक आहे, पण अजित पवारांनी आता बैठकीत भुजबळांविरोधात जाहीर नाराजी व्यक्त केल्याचं कळतंय। दरम्यान आपल्याला कोणी बंधन घालू शकत नाही असं भुजबळ म्हणाले। पाहूया। आम्हाला सुद्धा पक्ष बाजूला ठेवावे लागतील आणि एकीने लढायला लागेल। जो जीआर आहे त्याच्यावर आपला फोकस हा जीआर रद्द करा। मंत्री छगन भुजबळ यांच्या याच आक्रमक भूमिकेवरून आता अजित पवारांनी नाराजी व्यक्त केल्याची माहिती आहे। अजित पवार यांच्या राष्ट्रवादीची मुंबईच्या हॉटेल ट्रायडंट मध्ये बैठक झाली। त्या बैठकीमध्ये अजित पवारांनी भुजबळांसमोरच नाराजी व्यक्त केल्याचं कळतं। काही नेते विशिष्ट जातीवर टोकाची भूमिका घेतात, त्यांचं मत ही पक्षाची प्रतिमा चुकीची करते आणि पक्षाला किंमत मोजावी लागते असं रोखठोक शब्दामध्ये अजित पवार यांनी बैठकीमध्ये सुनावल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। अजित पवार काय मला नाही बोलले आणि मला काय बोलायचं असेल तर सरळ सरळ बोलले असते। त्यांनी आम्ही स्पष्ट सांगितलं आमच्या पार्टीमध्ये। मी सुद्धा या 35 वर्षापासून शिवसेना सोडलीच ह्या कारणामुळे मागासवर्गीयांसाठी लढतो आहे आणि ते काम मी कुठेही गेलो तरी ते चालूच राहणार आहे आणि त्याला कोणाची मला जे आहे मला बंधन नाही आहे। त्यांनी मला स्पष्ट सांगितलेलं तुम्ही तुमचं मत मांडू शकता। तर भुजबळांची भूमिका नवीन नाही, पक्षामध्ये कुठलेही मतभेद नाही असं प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलंय। भुजबळ साहेबांची भूमिका ओबीसी बद्दल काही नवीन नाही, पूर्वीपासूनच आहे आणि याच्यामध्ये काही मतभेद नाही आहे। पण सरकारची पण भूमिका तीच आहे की ओबीसी समाजाचं नुकसान कुठे होता कामा नये त्याची काळजी पूर्णपणे घेतली जाईल। त्यांच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे, त्यांनी काय तो निर्णय त्यांच्या पक्षाने घेतला पाहिजे की त्यांची भूमिका काय आहे आणि त्यांनी त्यांची भूमिका काल त्यांच्या पक्षाच्या मीटिंगमध्ये स्पष्ट केली असेल। आझाद मैदानात ओबीसी आरक्षण हक्क परिषदेमध्ये दुपारी छगन भुजबळ जरांगेंवर तुटून पडली आणि आता पक्ष बाजूला ठेवून ओबीसी म्हणून लढावं लागेल असा एल्गार त्यांनी पुकारला। त्यामुळे रात्री भुजबळांच्या भूमिकेवरून अजित पवार यांनी बैठकीमध्ये नाराजी व्यक्त केली। त्याने जे सांगितलं ना पुढे असं झालं ओबीसीच्या उमेदवारांना पाडा सांगितलं ना आपण पण जर हे जर असेल तर मग आम्हाला सुद्धा पक्ष बाजूला ठेवावे लागतील आणि एकीने लढायला लागेल। आम्ही आतापर्यंत कधी बोललो नाही, पक्षाच्या किंवा आम्ही ओलांडल्या नाही, पण शेवटी लढाई तुम्हाला एकत्रित ओबीसी म्हणूनच लढावी लागेल। आपला उद्देश फक्त जो जीआर आहे त्याच्यावर आपला फोकस हा जीआर रद्द करा। अजित पवार यांचे नेते मराठ्यांच्या विरोधात गेले असून अजित पवारांनी साप पाळलेत अशी टीका जरांगे यांनी केली। 28 तारखेला बीडला आपण जाहीर सभा होती, किती पाऊस पडला तुम्हाला माहिती, मग ती ऐन वेळेला ती रॅली आपल्याला रद्द करावी लागली। आता तीच रॅली आपण सगळे आता आले परत तिकडून लोक सगळे आणि ती 17 तारखेला आपण ती रॅली दिवाळीच्या अगोदर करणार। ताकद तुम्हाला दाखवावीच लागेल। अजित दादाच्या पक्षाचे जास्त नेते मराठ्यांच्या विरोधात काम करतात। आता बघा सगळीकडून उठत बिडात मोर्चा काढीत आहेत। अजित दादा पुरस्कृतच मोर्चा असणार, ती ओपन सगळे त्यांचेच नेते असणार, पदाधिकारी पण त्यांचेच असणार। हे मराठ्यांच्या विरोधात चाललेलं षडयंत्र आहे, अजित दादाच्या सुद्धा चाललेलं आहे। फक्त ते अजित दादाला तोंडावर जाऊन गोड बोलतात, टाळी देऊन बोलतात, हातावर हात हाणून बोलतात म्हणून त्यांना वाटतं आपल्या जवळचे आहेत। तुम्ही साप पोचलेत हे मात्र ध्यानात ठेवा। एक ना एक दिवस आमच्या शब्दाचं तुम्हाला खरं वाटणं पश्चाताप येईल। तुम्ही साप पोचलेत, हे मराठ्यांचे प्युअर शत्रू आहेत। अरे काय त्याच्या नादी लागणार रे तुम्ही लोक, त्यालाही काही धंदा नाही आणि काय नाही, तो त्याला शिक्षण आहे का काय आहे काय त्याला माहिती आहे का? तो म्हणतो त्यांनी मला नेता केला यांनी मला नेता, अरे मला बाळासाहेब ठाकरेंनी नेता केला, तो पण कधी 68 सालामध्ये 1957 वर्ष 58 वर्ष झाली आणि त्यावेळेला मी मुंबईतून 2 वेळा महापौर आमदार झालेलो आहे।
हैदराबाद गॅझेटवरून मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकारने GR काढला। नोंदींच्या आधारे मराठा समाजाला कुणबींचं जात प्रमाणपत्र देण्यास सुरुवातही झाली। मात्र या GRला मंत्री भुजबळांनी उघडपणे विरोध केलाय। हायकोर्टातही सुनावणी सुरू झाली आहे। मात्र उपोषणाला बसलेल्या जरांगींना मुंबईमधून उठवण्यासाठी GR काढल्याचा हल्लाबोल भुजबळांनी केला। याला कसं तरी उठवायचं का बाबा, उठ काहीतरी जे आहे त्याचा किती टिकणार नाही याची माझी खात्री आहे। आमची ओबीसी कमिटी त्याच्यात सुद्धा काढलं, जो चुकीचं काही ते खाडाखोड करेल त्या अधिकाऱ्याला शिक्षा। बावनकुळेने सुद्धा सांगितलं, मुख्यमंत्र्यांनी सुद्धा सांगितलं। मराठ्यांचे आणि छोट्या छोट्या जातीचे गाव संबंधवर जे ओबीसीचे संबंध ते खराब करण्याचं काम आणि ते पाप छगन भुजबळ करायला लागलाय। त्याच्यामुळे आम्ही आता त्याला महत्व द्यायचं कमी केलं आणि एका GRमुळे ते पूर्व पागल झाले, इतकं बावचळण झाले, पिसाळ्या कुत्र्यासारखं झालं, हातबल झालंय, त्याला काहीच कळणार, नुसतं पळतंय। फक्त षडयंत्र आणि जाळ कसा पसरायचा, कसा आथरायचा हे काम तो करतो। खूप वाईट दिवस येणार त्याच्या, खूप वाईट, लय वाईट दिवस येणार त्याच्या। ओबीसी नेते म्हणून भुजबळ आक्रमकतेनं सरकारच्याच GRच्या विरोधात उघडपणे भूमिका घेत आहेत। पण दुसरीकडे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे मंत्री असल्यामुळे जरांगेंनी आता अजित पवार आणि राष्ट्रवादीला देखील टार्गेट करणं सुरू केलंय। त्यातूनच अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केल्याचं कळतं। संजय सरोदेसह ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।